एकीकडे वसई विरार परिसरात MMRDAचे प्रकल्प सुरू होणार आहेत। अनेक ठिकाणी जे आहेत की रस्ते काँक्रिटीकरण होणार आहेत, उड्डाणपूल होणार आहेत, त्याला आता गती मिळत चाललेली आहे। आज MMRDAचं सोबत बैठक झाली। बहुजन विकास आघाडीचे शिष्टमंडळ जे आहेत MMRDAच्या अधिकाऱ्यांना भेटलेलं आहे। यामध्ये महापौर अजय पाटील स्वतः होते, माजी महापौर नारायण मानकर, नगरसेवक रोहन सावंत, प्रवीण शेट्टी यांचं संपूर्ण पथक जे आहेत की यांना भेटलं होतं आणि लवकरच या कामाला गती मिळणार आहेत। जी प्रलंबित कामं आहेत MMRDAची, जे उड्डाणपूल असतील किंवा काँक्रिटीकरणाची कामं असतील ती आता लवकरच निघणार आहेत आणि त्यासाठी काही जर त्रुटी असतील किंवा काही जागा हस्तांतरित करायच्या असतील तर त्या देखील लवकरात लवकर करणार असल्याचं महापौरांनी सांगितलं। आज जी बैठक झाली त्याचेच हे फोटो आहेत आणि ही बैठक झाल्यानंतर महापौरांनी प्रसारमाध्यमांना नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। आज MMRDAचा आम्ही पाठपुरावा चालू केलेला आहे का आपले रेल्वे ओव्हरब्रिज आहेत, त्याच्यानंतर रोड ओव्हरब्रिज आहेत, जंक्शनवर ब्रिज करायचे आहेत, हायवेपासून शहराकडे येणारे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, यासंबंधी आम्ही सर्वे करण्यापासून तर सगळ्या गोष्टी MMRDAला सहकार्य करत आहोत। त्याच्यात काही गोष्टींची पूर्तता करत आहोत। जिकडे जिकडे जमिनींचा प्रश्न आहे त्या जमीन मालकांशी बोलून त्यांच्या NOCs घेऊन आम्ही जमा करतो आहे, कारण शेवटी त्या गोष्टी होणं गरजेचं आहेत आणि त्याप्रमाणे वेगवेगळे विषय MMRDAकडे जे होते ते माननीय उपमुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यांनी सांगितलेलं आहे का तत्काळ कसे करता येतील, त्यासाठी त्यांचा देखील पाठपुरावा चालू आहे। लोकनेते हितेंद्र ठाकूर गेले 3 दिवस त्यांच्याशी सतत संपर्कात असून त्या अनुषंगाने त्यांचे काही प्रतिनिधी काल परवा आले होते आणि त्यांची लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा झाली होती। आज आम्ही प्रत्यक्ष तिकडे गेलो, लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या सांगण्यावरनं MMRDAमध्ये त्यासंबंधी चर्चा केलेली आहे। सतत त्याचा पाठपुरावा आम्ही रेग्युलर डे टू डे बेसवर चालू आहे आणि ज्या ज्या प्रकल्पामध्ये काही त्रुटी आहेत किंवा अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी महापालिका तर झालीच, परंतु खाजगी लेवलवर लोकनेते हितेंद्र ठाकूर हे सक्रिय झालेले आहेत।